एवढी गडबड झाली की मी बॅगच विसरली. म्हटलं घातला ड्रेस पण तो म्हणतो की मला हा नको आहे मम्मा. लास्ट नाही म्हणतो, मला नाही जायचं म्हणा लागलाय. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे आमच्या समर्थचा ॲन्युअल डे आणि आज आमचा समर्थ करणार आहे डान्स. तो करणार ना? त्याने घरी तरी आम्हाला दाखवलं नाही डान्स करून, पण तो बोलतोय की मी छान डान्स करतो आणि तुम्ही तिथंच बघायला या. तर जाऊन बघूया तो कसा डान्स करणार आहे. समर्थची एंट्री आहे 4 वाजता, म्हणजे त्याच्या स्कूलमध्ये त्याला 4 वाजता बोलवले आहेत आणि पॅरेंट्सची एंट्री आहे 5 वाजता. आणि मी राहते इथून ते स्कूल खूप लांब आहे आणि आज स्वामीला पण घेऊन जावं लागणार आहे, कारण स्वामी राहणार नाही एवढा वेळ. त्याचे पप्पा बोललेत की येतो ऑफिसवरून लवकर, म्हणजे 3-4 वाजेपर्यंत बोललेत ते. पण ते काय येणार की नाही मला भरोसा वाटत नाही, कारण लास्ट इयरला पण त्यांनी सांगितलेलं होतं की मी येतो म्हणून आणि ते आले नाहीत. मग आता पण वाटत नाही येत म्हणून, ते बोललेत येतो म्हणून, पण मला थोडा विश्वास वाटत नाही या गोष्टीवरती की येतील म्हणून, कारण त्यांना टाईम, त्यांचं खूप काम असतात, त्यांना टाईम भेटतो की नाही काय माहिती. पण त्यांची पण इच्छा आहे यायची, पण ऑफिस वर्क माहिती आहे कसं असतं ते. आणि त्याचे स्वामी झोपला आहे आता. समतला बोलले झोप, तर तो झोपला नाही आहे. आता वाजले 2. म्हटल्याला झोपून बी काय फायदा नाही आहे, कारण जायचं आम्हाला 3:30 वाजता. की एंट्री 4 वाजता असल्यामुळे 3:30 वाजता निघावं लागेल. आणि मी आत्ता कुकर लावले, कारण तो संध्याकाळी यायला लेट होईल म्हणून कुकर लावले. मला वरण बनवायचं आहे आणि खूप असं आवरायचं आहे, कारण ह्याला जो रेडी करायचा आहे, ह्याची बॅग भरायची आहे, याला एक्स्ट्रा ड्रेस द्यायचा आहे, टिफिन द्यायचं आहे, ह्याची पण म्हणजे ह्याची पण बॅग पॅक करावं लागेल, स्वामीची पण बॅग पॅक करावं लागेल. स्वामीची कशाला? स्वामीला पाणी नको, खायला नको स्वामीला काही. स्वामीला पण एक वॉटर बॅग घ्यावं लागेल, तर खायला काहीतरी घ्यावं लागेल. जेवढा टाईम बसतो की नाही काय माहिती, काय मला बघायला देतो नाही काय माहिती त्याचा डान्स पण, कारण त्याला घेऊन जावं लागणार आहे मला म्हणून. आणि त्याच्या पप्पांना बोलवले, बघू आले तर चांगलंच आहे. तुमच्यासोबत मी शेअर करेनच, येतात की नाही ते समजेलच मला. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, सगळं समजेलच. सो माझा डान्स कर हा छान करणार ना. तू समोरच्या लाईनमध्ये की पाठीमागच्या लाईनमध्ये आहेस? पुढे आहे. किती वेळ सारखं सांगतो पुढे, मी पहिलं सारखं विचारते समोर तो कुठे आहेस, फर्स्ट लाईनमध्ये की सेकंड की थर्डमध्ये. म्हणतो की सारखं समोर आहे समोर. आता बघू हा कुठं असतो. आणि डान्स सांग. हां, आणि आत्ताच पडून आला आहे खाली, पायाला लागले. डान्स करायचा आम्हाला आणि आज पडून आला आहे तो. दुखतो पाय? हातला दुखतो. इथं पापडी आहे, हे इथं पापडी घातली, चॉकलेट आहे आणि इथं केक आहे. इथं आपल्याला हल्ले फ्रुट्स, ॲपल आणि पेरू. इथं पेरू आणलं आहे, हा कट करून ठेवते त्याच्यामध्ये. हा आहे त्याचा ॲन्युअल डेचा ड्रेस आणि तो काढायचा पॅन्ट आणि ही घाल त्याच्यामध्ये. हे ड्रेस आहे तो ते मॅडम तिथं चेंज करणार किंवा आम्हाला चेंज करायला लावतील. आणि हे ड्रेसला येताना घालायचं आहे. येते तर इझी आहे घालायचा, स्वतः घालायचा ना तो कपडा. आता मोठा आलास ना, घाल. तू हॅप्पी आहेस की नाही? हॅप्पी आहेस की नाही? पप्पा आहे ना डान्स बघायला की नाही? येऊ दे नको पप्पा. स्टेजवरून दिसतो बी नाही काय माहिती का. हे व्हाईट कलरचे सॉक्स घालायचे आणि हा कॉस्ट्यूम दिला आहे त्यांनीच, रेंटवरती घेतला आहे स्कूलवाल्यानेच, त्यांनीच दिला आहे. आणि हा आहे चापू ठेव तिकडे. आणि हा आहे मोबाईल, कारण की जो त्याचा डान्स आहे तो आज मोबाईल घेऊन डान्स आहे. आणि कोणता आहे डान्स तो मी तुम्हाला दाखवते नंतर. काढ नको, नंतर घालायचं पण आता नाही ठेवायचं. ठेव पाठीमध्ये जाऊ नको, स्वामी झोपला तिकडे कडे, नंतर घालायचं आपल्याला. आणि व्हाईट कलरच्या रिबिन पण सांगितलं हातात बांधायच्या, आणि त्या मी घेतलेल्या आहेत. का जर सॉक्स घेतले ते घ्यायचं विसरले मी. आता त्यासाठी लवकर जावं लागणार आहे की मला ते घेण्यासाठीच. हां घेऊया जाऊया आता लवकर. मी रेडी झालेली आहे. समज पप्पा बोलले की 3 वाजेपर्यंत येतो, पण ते काय आले नाहीत, त्यामुळे आता मला निघावं लागणार आहे 3:30 वाजता. समज थांब, ओपन करू नको. कसं ओपन करतो? ड्रेस घालायचं तुला अजून. स्वामी रेडी आहे. स्वामीला मी रेडी कलरचं शर्ट घातलं आहे. पलीकडे बघ, हाय कर. हाय. म्हटलं घातला ड्रेस, पण तो म्हणतो की मला हा नको आहे मम्मा. लास्ट नाही म्हणतो, मला नाही जायचं म्हणा लागलाय. छान दिसतो की नाही सांगा? छान दिसतो ना? जाणार ना आता? चाललो बरोबर 3:30 वाजलेले आहे. लेट झाला मुद्दाच. फायनलीच चाललेलं होतं. नमस्कार कर सांग बाप्पाला, नमस्कार कर, नमस्कार करा. खालती गेले आणि नंतर आठवलं की पॅरेंट्स आय डी कार्ड घ्यायचं विसरले मी. आणि तर मी घेते. नशीब इथं आठवलं पण, नाही तर मला परत रिटर्न यावं लागलं असतं. तसं घेतलं नसतं, मला एंट्री दिली नसती. मग सगळं करून वाया झालं असं मस्त. एवढी गडबड झाली की मी बॅगच विसरली. आता परत चला लिफ्टवरती.
एक लेट झाला आहे, सुचत नव्हतं काय नाही. बॅग एकदा आय डी कार्ड विसरलं म्हणून ओपन केलं डोर. आता आय डी साठी बॅग विसरली. माझी बॅग घेतली आणि समाजची बॅग विसरली. आता उतरले खालती. 2 वेळा रिटर्न जावं लागलं घरी मला, सगळं विसरले म्हणून मी. चालल्या रिक्षा स्टॉपपर्यंत चालत जा. घे घे घे. रिक्षा केली आणि आम्ही निघालो. आमची कार्टून समज म्हणते की मम्मा मला सगळे हसणार आहे ड्रेस बघून. सगळ्यांचा असा ड्रेस आहे. त्यातनं बाहेर रेबिन घ्यायचे आहे, ते घेते सोडतात. फुल रश आहे स्कूल जवळ. हां घेते. रश आहे, फुल ट्रॉफिक जाम आहे. सो आम्ही आमचं खाली उतरत नाही आहे. असं म्हटलं मला ते व्हाईट बँड बांधायच्या हातामध्ये. फ्रेंडची वेट करते आता मी. सोडण्यापर्यंत मला घाम आला आहे. एवढी फुल रश आहे. गेटला सगळे मुलं रडत आहेत, लहान मुलं. एवढी गर्दी आता आहे समोरच्या फ्रेंडच्या घरी आणि स्वामी ते खेळतात. एक बरं झालं मला की हिचं घर इथं जवळ आहे म्हणून. आता मला घरी परत जावं लागलं असतं. म्हणजे 5 वाजता एंट्री होती आणि समोरचे पप्पा बोललेले की मी येतो आणि ते आले नाहीत. मला खूप म्हणजे खूप त्रास झाला आता सोडताना, की ते खूप रश होती. खूप म्हणजे खूपच सगळे छोटे मुलं रडत होती. आणि हा त्यांच्या त्या ताईकडे जात नव्हता. छोटा माझा ओळख नाही ना, तो जात नव्हता म्हणून. त्यांच्या समजला घ्यायला आलेलो आहोत. आले आले. मारते पण होते तेव्हा समज शांत झालं. मग आता रडारड चालू झाले. त्याला पाहिजे किंडोज आहे. स्कूल कुठं आहे, पण गाडी पार्किंग केली इकडे लांब. पार्किंग नाही भेटत आहे. समज खूप रडायला लागलं. किंडोज पाहिजे. पप्पा म्हणते चॉकलेट नाही खायचं. पप्पा असलं की खूप मस्ती करतो समज. मम्मा एवढं चालत नाही. स्वामी नो 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 म्हणतोय. आम्ही आता पोचलेलो आहोत घरी. आता घरी आल्यानंतर साफसफाई करायची. येताना आणलेत फिश आणि भाजी आणले. आज बुधवार आहे म्हटलं थोडं फिश करून देऊया फ्राय मुलांना. फिश घेतले. दुपारी मी डाळ भात बनवलेला आहे. आता फिश बनवते. ॲन्युअल डे फक्त मम्मी पप्पांना त्रास. 2 मिनिटाचा डान्स असतो मुलांचा, खूप त्रास. मी केला समजते डान्स छान. आम्हाला पाठीमागे सीट भेटली लेट निघाल्यामुळे. आणि समरचा डान्स संपला आणि त्याच्या पप्पाने एंट्री केली. समरचा डान्स पप्पाने पाहिलंच नाही. लास्ट इयरला पण पाहिला नव्हता नाही, आता पण पाहिला नाही. आता नेक्स्ट इयरला जरा सुट्टीच घ्यायला होत्या त्या दिवशी.